नमस्कार मैत्रिणींनो, मी उज्ज्वला रेसिपी मराठीमध्ये आज आपण पालक आणि कोथिंबीर मिक्स करून छान अशा कुरकुरीत आणि खुसखुशीत वड्या बनवणार आहोत। नेहमीच आपण कोथिंबीर वड्या बनवतो किंवा पालक, तर आज मी दोन्ही मिक्स करून छान अशा वड्या बनवायला घेतल्यात। त्याकरता इथे मी एक जुडी कोथिंबीर निवडून स्वच्छ धुवून बारीक अशी चिरून घेतली। त्याचबरोबर इथे मी पालक जुडी घेतली आहे, ही देखील इथे आपण निवडून स्वच्छ धुवून आणि बारीक चिरून घेणार आहोत। आता आपण वड्या बनवायला घेऊयात। त्याकरता इथे मी डिशमध्ये एक 15 ते 20 हिरव्या मिरच्या, 1 चमचा जिरे घेतलेत, 15 ते 20 लसूण पाकळ्या घेतल्यात। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून हे मिक्सरला बारीक असे वाटण तयार करून घेऊयात। तर इथे मी बारीक चिरलेली कोथिंबीर एका मोठ्या भांड्यात काढून घेतली। बारीक चिरलेली पालक भाजी आहे ती देखील यामध्ये काढून घेऊयात। तर इथे मी एक जोडी कोथिंबीरची घेतली आणि अर्धा जोडी पालक बारीक चिरून घेतलेला आहे। तुम्ही इथे पूर्ण पालक जोडी वापरली तरी चालेल। आता यामध्ये आपण तयार केलेली हिरवी मिरचीची पेस्ट आहे ती यामध्ये घालून घेऊयात। तर इथे आपण हिरवी मिरची आणि लसूण पेस्ट वापरल्यामुळे वड्याची चव छान लागते। आता यामध्ये लगेचच आपण 1 चमचा हळद घालायची, अर्धा चमचा इथे हिंग घातलाय। आता यामध्ये आपण 1 चमचा ओवा घालायचा आहे, तो थोडासा हातावर अशा पद्धतीने आपण चोळून घालायचा आहे, म्हणजे याची चव छान लागते। 2 चमचे तीळ घेतले, ते देखील यामध्ये घालून घेऊयात। चवीनुसार मीठ घालायचं आहे। तर यामध्ये मी अर्ध्या लिंबाचा रस घालून घेते। तर इथे मी हिरवी मिरची पेस्ट देखील वापरली आणि 1 चमचा लाल मिरची पावडर देखील घातले, यामुळे चव छान लागते। आता हे सर्व आपण हाताने छान मिक्स करून घेऊयात। हे सर्व छान मिक्स झालं की यामध्ये आता आपण 2 वाट्या बेसन पीठ घालणार आहोत। तर 1 वाटी मी बेसन पीठ यामध्ये घातले। तर यामध्ये मी आज बाजरीचे पीठ वापरून वड्या बनवणार आहोत। त्याकरता इथे मी अर्धी वाटी बाजरीचे पीठ घेतले, तुम्ही इथे तांदळाचं पीठ देखील वापरू शकता। आता हे सर्व आपण हाताने छान मिक्स करून घेऊयात। बाजरीच्या पिठामुळे वडी छान खुसखुशीत होती आणि चवीला देखील छान लागते। आता आपण राहिलेले बेसन पीठ आहे ते देखील यामध्ये घालून घेऊयात। तर इथे मी जसं लागेल तसं थोडं थोडं करून यामध्ये पीठ ॲड करते। तर इथे मला टोटल 2 वाट्या बेसन पीठ आणि अर्धी वाटी बाजरीचे पीठ ह्या वड्यासाठी लागले। आता हे सर्व आपण छान मिक्स केल्यानंतर आता याच्या आपण वड्या तयार करायला घेणार आहोत। तर ह्या वड्या तुम्ही प्लेन ताटामध्ये जरी थापून घेतल्या तरी चालेल किंवा हाताला अशा पद्धतीने तेल लावून हातावरच आपण गोल आकार देऊन ह्या वड्या हातावर तयार करून घेऊयात। वड्या तयार होईपर्यंत गॅसवर कढईमध्ये पाणी उकळायला ठेवायचे। त्यानंतर तयार झालेल्या वड्या इथे मी कढईवर चाळणी ठेवली, त्याला तेल लावून त्यावर आता आपण ह्या वड्या ठेवून घेऊयात। तयार केलेल्या सर्व वड्या यावर अशा पद्धतीने आपण ठेवून घ्यायच्या आणि झाकण ठेवून एक 10 ते 15 मिनिटे वाफेवर आपण ह्या वड्या शिजून घेऊयात। 15 मिनिटे झाले, गॅस बंद करायचा आणि यावरचं झाकण काढून बघूयात। तर इथे आपल्या वड्या छान अशा वाफवल्या गेल्यात। आता आपण सुरीने चेक करून बघूयात। तर इथे सुरी पूर्णपणे क्लीन निघली, म्हणजे वड्या आपल्या परफेक्ट अशा वाफवल्या गेल्यात। कढईमधनं मी चाळणी खाली काढून ठेवली, 5 मिनिटे आपण वड्या थंड करून घेऊयात। तर इथे आपण चाळणीला तेल लावल्यामुळे त्यात चिटकल्या नाही, अगदी पटकन अशा आपल्या वड्या निघल्यात। आता आपण थंड झालेल्या वड्या सुरीने अशा पद्धतीने कट करून घेऊयात। तयार झालेल्या वड्या इथे आपण आता तळून घेणार आहोत आणि तव्यावर देखील ह्या वड्या आपल्याला छान अशा सोनेरी रंगावर परतून घ्यायच्या आहेत। तर इथे आपल्या वड्या छान अशा थंड झाल्या की लगेचच आता आपण वड्या तळायला घेणार आहोत। त्याकरता इथे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली, त्यामध्ये तेल घातले। तेल छान गरम झालं की तयार केलेल्या वड्या यामध्ये सोडून सोनेरी रंग येईपर्यंत वड्या आपण इथे तळून घेऊयात। आता ह्या वड्या आपण दोन्ही साईडने सोनेरी रंग येईपर्यंत मध्यम आचेवर तळून घेणार आहोत। तर ह्या वड्या तळेपर्यंत इथे मी गॅसवर दुसऱ्या साईडला देखील तवा ठेवलाय आणि त्यावर देखील आपण वड्या छान अशा सोनेरी रंगावर भाजून घेणार आहोत। त्याकरता गॅसवर इथे मी तवा गरम करायला ठेवलाय, यामध्ये तेल घालून वड्या यावर घालायचे आणि 2 मिनिटे आपण सोनेरी रंग येईपर्यंत वड्या दोन्ही साईडने छान अशा परतून घेऊयात। तर ह्या वड्या आपण तव्यावर देखील परतल्यात तर त्याची चव देखील खूपच छान लागते आणि मध्यम गॅसवर परतायच्या, म्हणजे वड्या इथे आपल्या छान अशा कुरकुरीत अशा परतल्या जातील।
तर इथे आपल्या तव्यावरच्या देखील वड्या छान परतून झाल्या की डिशमध्ये काढून घेतलेत. छान सोनेरी रंगावर तळल्यानंतर वड्या आपण आता एका डिशमध्ये काढून घेऊयात. तर अशा पद्धतीने इथे आपला मिक्स अशा पालक आणि कोथिंबीर वड्या तयार झाल्या. खूपच खुसखुशीत आणि कुरकुरीत अशा इथे आपल्या वड्या तयार झाल्या. तुम्ही बघू शकता खूपच छान अशा वड्या दिसतात. नेहमीच आपण पालक कोथिंबीर वड्या बनवतो, पण अशा पद्धतीने मिक्स याच्या वड्या केल्या तर त्या चवीला देखील छान लागतात आणि मुलं देखील आवडीने खातील. तर आजच्या मिक्स वड्या आवडल्या असेल तर रेसिपीला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.